आपल्याला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या आणखी दोन गोष्टी सांगून टाकतो. आपल्या सगळ्यांचा एक समज असा आहे की भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. आपल्या आजच्या समाजाच्या संदर्भात मुद्दा मी हे सांगतो. हा गीता सांगणारा श्रीकृष्ण कोण आहे? तो माणूस आहे. आणि तो कोणत्या समाजाचा आहे? आपल्या आजच्या भाषेत सांगायचं तर तो गवळी समाजाचा आहे. म्हणजे आधुनिक भाषेत सांगायचं तर तो ओबीसीचा आहे. ज्याला गीता सांगितली तो कोण आहे? तो अर्जुन, तो क्षत्रिय आहे. आणि ज्यानं लिहिली तो व्यास कोण आहे? तो कोलिनीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे. आणि तो तेव्हा जन्माला आला जेव्हा ती कोलिनी अविवाहित होती. एका अविवाहितेच्या पोटी कोलिनीच्या जन्माला आलेला व्यास हे लिहितो. हे आपण लक्षात घे. हीच गोष्ट रामायणाच्या बाबतीत सुद्धा आहे. राम कोण होता? क्षत्रिय होता. सीतामाई कोण होती? ती शेतात सापडली होती. शेतात काही मुली जन्माला येत नाही, ती उगवत नाही. कुठल्या तरी अभागी मातेनं तिला आणून टाकलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि पुन्हा रामायण लिहिणारा वाल्मिकी कोण आहे? तो जन्मानं कोळी आहे. आपली संस्कृती आणि आपली परंपरा ही या समाजामधल्या तळागाळातल्या माणसांनी निर्माण केलेली आहे हे सांगण्यासाठी मी हे उल्लेख केलेले आहेत. याचं श्रेय केवळ समाजामधल्या वरच्या वर्गांना, उच्चभ्रूंना, ब्राह्मणांना वगैरे देण्याचा अर्थ नाही. आपल्या वेदांचे अनेक कर्ते हे कनिष्ठ समाजातून आलेले होते. सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही नेत्याची वा कार्यकर्त्याची श्रीमंती जोडलेली माणसं ही मानली तर गिरीश गांधींना गर्भश्रीमंतच मानलं पाहिजे. हिऱ्या मोत्यांहूनही मौल्यवान अशी माणसं भाऊंनी जीवनात मिळवली, वाढवली, टिकवली आणि निभावलीही. माणसांच्या संग्रहाने, माणसांप्रतीच्या संवेदनेने आणि माणूसपणाच्या अपरंपार समंजस ममत्वाने भाऊ अत्यंत व्यापक समाजमनाचे आत्मीय होऊन राहिले. गेली 55-60 वर्ष संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्याच्या जन्मदिवशी हिरवा रंग म्हणजे सृजनाच्या रंगाची हिरव्या शाईची सही असलेलं शुभेच्छापत्र मिळतं आणि त्या व्यक्तीची उमेद वाढते. हा आपल्या सगळ्यांचाच समान अनुभव आहे. वाढदिवसाव्यतिरिक्त अनेक सुखदुःखाच्या, यशापयशाच्या प्रसंगातही भाऊ समरसतेने सहभागी होतात. निस्पृहपणे, निरपेक्षपणे, पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि राहतीलच हा विश्वास आणि प्रामाणिक जाणीव आमच्या सगळ्यांचीच आहे. एका जन्मात माणूस किती वेगवेगळ्या आघाड्यांवर कार्य करू शकतो हे असाध्य साध्य करून प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित करणारे गिरीश गांधी. या प्रदेशाला त्यांच्याविषयी प्रेम, आदर, सन्मान आणि अभिमान आहे. त्याच भावनेतून गिरीश गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हार तुरे सोहळे न करता त्यांना अभिप्रेत असलेली, मनापासून आवडणारी, घनगर्भ वैचारिक मेजवानी द्यावी असं आम्ही ठरवलं. त्यानुसार गेल्या वर्षी त्यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ संपादक माननीय गिरीश कुबेर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. आणि यावर्षी आज 77व्या वाढदिवसानिमित्त माननीय सुरेश द्वादशीवार यांचं भगवद्गीता एक चिकित्सा हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. माननीय प्राध्यापक सुरेश द्वादशीवार, खरं म्हणजे त्यांची ओळख करून देण्याची गरजच नाही आहे. शुद्ध, निर्भीड आणि व्रतस्थ पत्रकारितेचे प्रमाण म्हणजे ज्येष्ठ संपादक, सव्यसाची संपादक माननीय विचारवंत तत्त्वज्ञ द्वादशीवार सर. समाजकारण, राजकारणाचं अचूक आकलन आणि वेध आपल्या ओजस्वी शैलीत मांडणारे ज्येष्ठ कादंबरीकार आणि अमोघ वाचस्पती. मार्क्सवाद, गांधीवाद, आंबेडकरवाद, शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान, नीत्शे, कांट, हेगेल, रझेल, चार्वाक यांच्या तत्त्वज्ञानाचा व्यासंग आणि त्यावरचं दर्जेदार भाष्य यामुळे मर्मज्ञ रसिकांच्या मनात सरांचं स्थान आढळ आहे.
माननीय गिरीश गांधींच्या मनात द्वादशीवार सरांच्या विद्वत्तेविषयी, कर्तृत्वाविषयी नितांत प्रेमादर आहे. मूलभूत सत्यांचं ज्ञान निहित असलेली भगवद्गीता. श्रीकृष्ण अर्जुनामधील तो संवाद जरी असला तरी युगानुयुग तो सर्वमान्य आहे. त्यातील बोध केवळ अर्जुनापुरताच किंवा विशिष्ट कालमर्यादेपुरताच संकुचित नाही, तर मनुष्य, त्याचं मन, त्याचे षडविकार जोवर आहेत आणि मनुष्याला त्यापासून मुक्त होऊन खऱ्या आत्मसुखाचा अधिकारी जोपर्यंत व्हायचा आहे, तोपर्यंत त्या प्रत्येक जिज्ञासू आणि मुमुक्षूस गीता बोध मार्गदर्शक असणार आहे. म्हणूनच आपणही अर्जुन व्हावे आणि सर्व वृत्तीरहित होऊन माधवास शरण जावे. वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. हाच गीतार्थ चिकित्सा रूप मांडण्याची विनंती मी माननीय प्राध्यापक सुरेश द्वादशीवार सरांना करते. धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं मी आपल्या विषयाकडे वळतो. श्रीमद भगवद्गीता हा हिंदू धर्मशास्त्रातला सर्वात आदरणीय ग्रंथ आहे. गीता रहस्याच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं आहे की भगवद्गीता ही आपल्या धर्मशास्त्रातली सर्वात मौल्यवान हिरेवजा बाब आहे आणि म्हणून त्याकडे आपण वळलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भगवद्गीतेविषयी श्रद्धा आहे. आपल्या मनामध्ये वेदांविषयी श्रद्धा आहे, उपनिषदांविषयी श्रद्धा आहे. पण एक मिस्किल वाक्य सांगतो. आमचे नरहर कुरुंकर असं म्हणायचे की आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये या सर्व ग्रंथांविषयीची जी अपार आत्मीयता आणि आदर आहे, त्याचं एक महत्त्वाचं कारण आम्ही ते वाचत नाही हे आहे. हे मी फक्त हिंदू धर्मशास्त्राच्या बाबतीतच बोलतो असं नाही, मी कोणाच्याही बाबतीत हे सांगू शकतो. जुन्या कराराबाबतही सांगू शकतो, कारण मी त्यांच्याही क्षेत्रामध्ये प्रवचनं केलेली आहेत. मुद्दा असा आहे की न वाचता, न समजून घेता जर श्रद्धा वाटत असेल तर आपण मूर्तीपूजक खरे आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपला सगळ्यांचा संबंध आणि आपला समज आरंभापासूनचा असा आहे की भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली आहे आणि त्यांनी सांगत असताना तो व्यासांनी ती लिहून घेतली आहे. या ग्रंथाचं महत्त्व हे आहे की हा ग्रंथ कुठल्याही ऋषींनी आपल्या आश्रमात बसून लिहिला नाही. हा ग्रंथ प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जन्माला आला आहे. युद्धाला सुरुवात व्हायची आहे, दोन्ही बाजूच्या सेना समोरासमोर उभ्या आहेत, रणभिरी वाजल्या आहेत आणि अशा वेळी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. आणि श्रीकृष्ण तो रथ त्याचा दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करतो. तेव्हा अर्जुनाला असं दिसतं की इथं सगळे आपले आप्त आहेत, नातेवाईक आहेत, आजे मामे काके असे सगळे आहेत. यांच्यावर मी शस्त्र कसं उगारायचं. म्हणून आप्तांच्या मोहात तो पडतो आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो मी युद्ध करत नाही. आणि मग श्रीकृष्ण त्याला युद्धासाठी उद्युक्त करतो. तस्मात युद्धस्व भारत असं तो म्हणतो. त्यासाठी संबंध गीता सांगितली गेलेली आहे. आता या ठिकाणी काही न आवडणाऱ्या गोष्टी मला आपल्याला सांगितल्या पाहिजेत. त्याची पहिली गोष्ट अशी की खुद्द लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं आहे की रणभेरी वाजल्या आहेत, युद्धाला सुरुवात व्हायची आहे. अशा वेळी 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची गीता
श्रीकृष्ण अर्जुनाला कसं सांगेल? एवढा वेळ कसा असेल? गीता वाचायलाही वेळ लागतो. एवढी गीता कशी सांगेल? आणि गीतेमध्ये युद्धासाठी तू युद्ध तयार हो एवढंच तो सांगत नाही. कर्म, ज्ञान, उपासना याविषयीच्या गोष्टी सांगतो. स्थितप्रज्ञेची लक्षणं सांगतो, गुणवत्तेची लक्षणं सांगतो, तत्वज्ञान सांगतो. कुरुक्षेत्र ही काही तत्वज्ञान सांगायची गोष्ट नाही, जागा नाही. आणि ती अशा विलक्षण क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला कशी सांगेल? समोरची माणसं बाण घेऊन तयार आहेत आणि अर्जुन गीता ऐकतोय. हे फारसं खरं नाही. हे लोकमान्यांनी म्हटलंय. हे लोकमान्यांनीच म्हटलंय असं नाही, त्यांच्याही अगोदरच्या अनेक तत्वज्ञांनी आणि गीतेवरच्या भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. लोकमान्य म्हणतात फार तर 5-6 श्लोक म्हटले असतील की युद्धाला तयार हो. हे बरोबर नाही तुझं. अशा वेळी आप्तांचा मोह होतो. या आप्तांनी तुझ्याशी कसं वर्तन केलं हे जरा आठव आणि मग युद्ध कर. बस, याच्या पलीकडे फारसं काही सांगितलं नसेल. स्थितप्रज्ञेची लक्षणं तिथं कशाला सांगेल तू? हे एक. हे लोकमान्य टिळक म्हणतात म्हणून नाही, मी आणखी मागे जातो. व्यासांनी असं म्हटलं आहे की कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपल्यानंतर मी 8,500 श्लोकांचा जय नावाचा इतिहास लिहिला. हा जय नावाचा इतिहास म्हणजे मूळ महाभारत आहे. 8,500 श्लोकांच्या जय नावाच्या इतिहासात 700 श्लोकांची गीता कशी बसेल? ती बसणार नाही. एक, या महाभारताच्या संबंधात सुद्धा काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. मूळ महाभारत 700 श्लोकांचं, त्याचं नाव जय नावाचा इतिहास. त्यामध्ये पांडवांच्या पंतूनी जन्मेजयाने जो यज्ञ केला त्यावेळी त्याच्या गुरूंनी जन्मेजयाने त्या 24,000 श्लोकांची भर घातली आणि तो ग्रंथ मोठा केला. म्हणजे मूळ ग्रंथ 7,000 श्लोकांचा, 24,000 श्लोकांचं त्यात पाणी घातलं गेलं. त्यानंतर आज आपल्या समोर जी गीता आहे किंवा आज आपल्या समोर जे महाभारत आहे ते 1,00,000 श्लोकांचं आहे. 1,00,000 श्लोकांचा आहे याचा अर्थ सरळ आहे. 7,000 श्लोकांच्या गीतेमध्ये 93,000 श्लोकांचं पाणी घातलं गेलं आहे. हा पाणी घातलं गेला हा शब्द कोणाला अपमानकारक वाटेल, पण इथं साहित्यातले पुष्कळ लोक आहेत, त्यांना याचा अर्थ कळतो. 7,000 श्लोकांची गीता 1,00,000 श्लोकांची झाली. आणि ही 1,00,000 श्लोकांची गीता केव्हा झाली? ही साधारणतः इसवी सनाच्या मागे पुढे 150 वर्षात झाली. आणि आज महाभारत, आणि हे महाभारत कुणी रचलं? हे महाभारत सौती नावाच्या ऋषीने उचललं. हे रचत असताना झालेल्या युद्धापासून तर तोपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या, जी जी विचारसरणी पुढे आली, जी जी तत्वज्ञान जन्माला आली, त्यांचाही यामध्ये उल्लेख आहे. महाभारतामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, भगवान बुद्धाचाही उद्देश आहे. भगवान बुद्ध इसवी सनापूर्वी 600 वर्ष झाले. महावीरही तेव्हाच झाले. आणि भारतीय युद्ध केव्हा झालं? भारतीय युद्ध अभ्यासकांच्या मते इसवी सनापूर्वी 2300 वर्ष झालं. 2300 वर्ष
काही लोकांचा मतभेद आहे. काही जण म्हणतात 2600 वर्षापूर्वी झालं. इथं एक लेखक बसले आहेत, ते म्हणतात 3100 वर्षापूर्वी झालं. आता यातला 2300 वर्षापूर्वी झालं असं म्हणणारे जे इतिहासकार आहेत त्यांचं नाव चिंतामणराव वैद्य. त्यांना लोकमान्य टिळकांनी इतिहासाचार्य ही पदवी दिली. ते म्हणतात की कौरव पांडवांचं युद्ध इसवी सनापूर्वी 2300 वर्ष झालं. म्हणजे आजपासून जवळजवळ 2500 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर आजचं महाभारत जे आहे हे 2300 वर्षांनी झालं. आणि आपल्यासमोर जी गीता आहे ही या महाभारतातली. आता ही गीता मूळ महाभारतात होती की नाही याविषयी शंका आहे. आपल्यापैकी अनेकांनी महाभारत वाचलं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की त्यामध्ये गीतेचा आरंभ 3 ठिकाणी सांगितलेला आहे. तो 3 ठिकाणी का सांगितला गेला? कारण वेगवेगळ्या भाष्यकारांनी त्यांच्या त्यांच्या काळाच्या गरजेप्रमाणे तो तसा आणलेला आहे. 3 ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळं हा एक भाग महत्त्वाचा आपण लक्षात घ्यायचा. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की भगवद्गीतेवर विष्णू पुराणामध्ये एकही ओळ नाही. त्या अगोदरच्या एकाही पुराणामध्ये ओळ नाही. पाणिनीला इशू माहिती होत्या भगवान कृष्ण. पाणिनी इसवी सनापूर्वी 800 वर्ष झालं. आपल्या अष्टाध्यायीमध्ये पाणिनीने असं म्हटलं आहे की जे लोक समाजाची सेवा करतात आणि समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात तीच कालांतरानं समाजाची ईश्वर होत असतात. त्यामध्ये श्रीकृष्ण आहे. म्हणजे पाणिनीला श्रीकृष्ण ईश्वर नसून माणूस आहे हे माहीत होतं. पण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये सुद्धा गीतेचा उल्लेख नाही. गीतेचा उल्लेख इसवी सनापूर्वी 500 वर्षापूर्वीही नाही. मग ही गीता आली कुठून? संशोधकांचं म्हणणं असं आहे आजच्या की ही गीता इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये कुठल्या तरी विद्वानानं लिहून भगवद्गीतेमध्ये प्रक्षिप्त केलेली आहे. याचं कारण इसवी सनाच्या 500 वर्षापूर्वी गीतेचा कुठेही उल्लेख नाही. एकाही ग्रंथात उल्लेख नाही. खूप साधू झाले, खूप मोठी माणसं झाली, उपनिषद अगोदर होऊन गेली, पण उपनिषदामध्ये गीतेच्या अर्थाचे श्लोक आहेत पण गीतेचे श्लोक नाही. उपनिषदात गीता नाही, वेदांमध्ये गीता नाही. ही फार नंतर आलेली गोष्ट आहे. आपल्याला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या आणखी 2 गोष्टी सांगून टाकतो. आपल्या सगळ्यांचा एक समज असा आहे की भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. आपल्या आजच्या समाजाच्या संदर्भात मुद्दा मी हे सांगतो. हा गीता सांगणारा श्रीकृष्ण कोण आहे? तो माणूस आहे. आणि तो कोणत्या समाजाचा आहे? आपल्या आजच्या भाषेत सांगायचं तर तो गवळी समाजाचा आहे. म्हणजे आधुनिक भाषेत सांगायचं तर तो ओबीसीचा आहे. ज्याला गीता सांगितली तो कोण आहे? तो अर्जुन. तो क्षत्रिय आहे. आणि ज्यानं लिहिली तो व्यास कोण आहे? तो कोलिनीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आहे. आणि तो तेव्हा जन्माला आला जेव्हा ती कोलिनी अविवाहित होती. एका अविवाहितेच्या पोटी कोलिनीच्या जन्माला आलेला व्यास हे लिहितो. हे आपण लक्षात घे. हीच गोष्ट रामायणाच्या बाबतीत सुद्धा आहे. राम कोण होता?
क्षत्रिय होता. सीतामाई कोण होती? ती शेतात सापडली होती. शेतात काही मुली जन्माला येत नाही, ती उगवत नाहीत. कुठल्या तरी अभागी मातेनं तिला आणून टाकलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि पुन्हा रामायण लिहिणारा वाल्मिकी कोण आहे? तो जन्मानं कोळी आहे. आपली संस्कृती आणि आपली परंपरा ही या समाजामधल्या तळागाळातल्या माणसांनी निर्माण केलेली आहे, हे सांगण्यासाठी मी हे उल्लेख केलेले आहेत. याचं श्रेय केवळ समाजामधल्या वरच्या वर्गांना, उच्चभ्रूंना, ब्राह्मणांना वगैरे देण्याचा अर्थ नाही. आपल्या वेदांचे अनेक कर्ते हे कनिष्ठ समाजातून आलेले होते, कनिष्ठ वर्गातून आलेले होते. हे जर आपण मी त्यांची नावं जर सांगितली आणि त्यांची चरित्र जर सांगितली तर त्यात फार वेळ जाईल आणि ती सांगण्यासारखी नाही. त्यामुळं कधीतरी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा समाज आपला, आपली संस्कृती, आपली परंपरा ही या समाजामधल्या सगळ्या माणसांनी मिळून बनवलेली आहे. आणि म्हणून तिचं श्रेय आपण सगळ्यांना दिलं पाहिजे. एकट्या आंबेडकरच मोठे नव्हते, पूर्वीचेही आंबेडकर खूप होऊन गेले, गांधीही पुष्कळ होऊन गेले. त्या सगळ्यांचं स्मरण करता आलं पाहिजे. ते या देशाच्या संस्कृतीचं खरं स्मरण ठरणार आहे.